झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि शीतल तेजवानी दोघांना समोरासमोर बसवून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आलाय। बुधवारी सुमारे अर्धा तास या दोघांचा जबाब नोंदवण्यात आला। अमेडिया कंपनीसोबत झालेला मुंढवा वतन जमिनीच्या विक्रीचा व्यवहार रद्द करावा या मागणीसाठी शीतल तेजवानीनं पुणे न्यायालयामध्ये धाव घेतली। अमेडिया कंपनीकडून कोणतीही रक्कम मिळाली नाही, त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये व्यवहार रद्द करावा या मागणीसाठी शीतल तेजवानीनं पुणे न्यायालयामध्ये दावा दाखल केला। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील वेळ देऊन सुद्धा बुधवारी चौकशीसाठी गैरहजर राहिले। आजारपणामुळे चौकशीला हजर राहू शकत नाही असं दिग्विजय यांनी पुणे पोलिसांना कळवलं। आजारी असल्याचं डॉक्टरांचं सर्टिफिकेट त्यांनी पोलिसांना पाठवलं। सोमवारी चौकशीसाठी हजर होणार असल्याचं त्यांनी पोलिसांना कळवलं। पुण्यातल्या आयटी क्षेत्रातील नैतिक जबाबदारी आणि कर्मचारी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। कंपनीच्या अॅन्युअल हेल्थ चेकअपमध्ये एका कर्मचाऱ्याला कॅन्सर असल्याचं उघड झाल्यानंतर त्याच्या पाठीशी उभं राहण्याऐवजी त्याला बडतर्फ करण्यात आलं। पुण्याच्या येरवडा इथल्या आयटी पार्कमध्ये ही घटना घडली। गोव्यातील नाईट क्लब दुर्घटनेनंतर पुणे अग्निशमन दल सतर्क झालंय। पुणे शहरातल्या पब, रेस्टॉरंट, बार चालकांना आपत्कालीन उपाययोजनांची तपासणी करण्याचे आदेश दिलेत। नाताळमुळे वाढणारी गर्दी लक्षात घेऊन खबरदारी घेतली जाते। केंद्र सरकारनं आधार कार्ड नोंदणीसाठी जन्मपुरावा, ओळखपत्र आणि पत्त्याच्या कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करणं बंधनकारक केलंय। पुण्यामध्ये वारजे, न्यू अहिरेगाव, गणपती माथा आणि पिंपरी महापालिकेच्या 2 केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध केली आहे। पुण्यामध्ये 2025ला दाखल झालेल्या 150 गुन्ह्यांमध्ये मध्य प्रदेशमधून येणाऱ्या पिस्तूल नेटवर्कचा संबंध असल्याचं उघड झालंय। गेल्या महिन्यामध्ये पुणे पोलिसांनी उमराटीतले बेकायदा पिस्तूल कारखाने उद्ध्वस्त करून 8 जणांना अटक केली होती आणि या ठिकाणाहून राज्यात 15हून अधिक पिस्तूल पाठवल्याचं समोर आलेलं आहे। नाशिकच्या निफाडचा पारा 6.1 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलाय। ग्रामीण भागात सातत्यानं तापमानात घट होतीये। थंडीमुळे नागरिकांना दिवसा देखील शेकोट्या पेटवून आधार घ्यावा लागतोय। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये वणी इथल्या जगदंबा देवी मंदिर परिसरात गावगुंडांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। दारूच्या नशेत धारदार शस्त्र घेऊन गावगुंडांनी केलेल्या दहशतीनंतर वणी शहरात कायदा सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण झाली। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। यानंतर वणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 2000 कंत्राटी आणि 3000 नियमित कर्मचाऱ्यांचं मासिक वेतन थकलंय। गेल्या काही महिन्यांपासून पगार उशिरा मिळत असल्यानं कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला। वेळेवर वेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला। संभाजीनगरच्या फुलंब्रीमधली एक घटना आहे महत्त्वाची। संभाजीनगरच्या फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 57 उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि आज उमेदवारांना चिन्हाचं वाटप केलं जाणार आहे। 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे, त्यामुळे उद्यापासून प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे। संभाजीनगरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 139 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे आणि यासाठी 87 कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला। विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढवली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी गेल्या 3 दिवसांमध्ये मांजावर कारवाई करत 6 गुन्हे दाखल केले। एकूण 9 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून 8 लाखांचा मांजा जप्त केला आहे। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा वॉल्व फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं। याचा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो। प्रशासनाकडून वॉल्वची दुरुस्ती करण्याचं काम सुरू आहे।